अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं। साहेब फायरिंग होण्याची शक्यता आहे। कहां से आया Once more! Once more! Once more! अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं। साहेब फायरिंग होण्याची शक्यता आहे। आत्ता जो तुम्ही प्रोमध्ये व्हिडिओ पाहिला तो ग्रेट करणं अगदी सोपे ते ट्युटोरियल व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर व्हिडिओ जरा स्किप न करता पहा। जर कोणी चॅनलवरती आपल्याला झाला सर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो जरा वेळ घालवत आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपला जो कॅपकट आहे ना ते ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर ना न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून आपला जो बेट मार्क आहे ना तो ॲड करून घ्यायचा आहे। व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर ॲडवरती क्लिक केल्यानंतर इझिली आपला व्हिडिओ तो ॲड होऊन जाईल। तर आता या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक्सट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन वाले भेटेल याच्यावरती क्लिक करून आपल्याला जो सॉन्ग आहे ना तो वेगळा करायचा। त्यानंतर या सॉन्गच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक बीट्स नावाचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून तिचे ते बीट्स चेंज होतील ना ते ॲड बीटवरती क्लिक करायचे। तर अशा प्रकारे बीट्स ॲड करून घेतल्यानंतर ना बरोबरचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून येते एक रिप्लेस नावाचा ऑप्शन आहे ना रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो इमेज आहे ना तो ॲड करून घ्यायचा इथे। तर बघू शकता मित्रांनो इथे इमेज ॲड केल्यानंतर इथे ॲडजस्ट करून पहिल्या बेटवरती येऊन इथे खाली स्प्लिटचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं। आता जिथे बेट्स ॲड केलेत ना तिथे स्प्लिट करून घ्यायचं। तर मी आता व्हिडिओच्या लास्टपर्यंत करून घेतो। तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे स्प्लिट करून घेतल्यानंतर ना पहिल्या लेअरवरती क्लिक करून ॲनिमेशन्समध्ये जायचे। त्यानंतर ना कॉम्बोवरती क्लिक करून झूम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या लेअरवरती यायचं। आता हे 2 नंबरची लेअर बारकी आहे त्यासाठी असं 2 बोटाने लेअरला मोठं करून त्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या 3 सेकंडच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना 4 सेकंडच्या लेअरवरती यायचं बारकी लेअरवरती त्यानंतर ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमधला रॉक हॉरिझॉन्टली नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना आता इथे 5 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे डेझर्ट राईट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 6 सेकंडच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते बाउन्स 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। 6 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून इथे डिस्टॉर्ट राईट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 7 सेकंडच्या लेअरवरती यायचे। त्यानंतर ॲनिमेशन्समधला कॉम्बोवरती क्लिक करून इथे पॉपिंग कॅन्डी नावाचं का ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर ना त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन इनमध्ये येऊन रॉक वर्टिकली नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 9 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये येऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं। त्यानंतर ना त्याच्या पुढच्या लेअरवरती कॉम्बोमधला आपल्याला स्ट्रेच अँड डिस्टॉर्ट नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं। त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्याच्या पुढच्या 11 सेकंडच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते स्लाईड अँड व्ह्यू नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। तर अशा प्रकारे आता आपले जी 13 सेकंदवरची लेअर आहे त्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून ते वेव्ह ॲब्झोनिफिकेशन नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना 14 सेकंडच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती क्लिक करून वेव्ह अँड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ना आता आपल्याला आहे ना इफेक्ट्स ॲड करायचे आहेत पण त्याआधी आपले वरचे जी इमोजीची ओव्हरली आहे ना इमेज ते आपले ॲड करून घेऊया। तर त्यासाठी स्टार्टिंगला येऊन ओव्हरलीचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर ना ॲड ओव्हरलीवरती क्लिक करून आपली ही जी PNG आहे ना ही वरची जी इमोजीची PNG आहे ना ती PNG ॲड करायची आपल्याला। त्यानंतर ह्याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे। त्यानंतर ना आपली ही जी बीट आहे ना ते 6 सेकंद 25 फ्रेमवरची बीट आहे ना त्या बीटवरती येऊन याला स्प्लिट करायचे। त्यानंतर ना इथे आपली मेन बीट आहे ना त्याच्या पुढचीच बीट ते आता किती सेकंद 8 सेकंद 20 फ्रेमच्या बीटवरती येऊन इथे एक स्प्लिट करायचे। त्यानंतर ना इथे मधली ही जी
1.8 सेकंडची जी लेअर उरलेली आहे ना, त्या लेअरवरती आपली ही जी फायरिंग होण्याची शक्यता ही PNG आपल्याला इथनं रिप्लेसवरनं क्लिक करून आपल्याला ती PNG सिलेक्ट करायची, तिथनं रिप्लेस करायची. त्यानंतर आपले ओव्हरलेज आहेत ना ते ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्सचं ऑप्शन आहे ना, या इफेक्ट्सच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचे. त्यानंतर लाईट इफेक्ट्समध्ये यायचे. त्यानंतर इथे बाय द फायर प्लेस नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ते स्पीड आहे ना, स्पीडला काही करायचं नाही. ते जे फिल्टर आहे ना ते 0% येऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता स्टार्टिंगला यायचं आणखी एकदा. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच आपल्याला इथे क्रोमॅटिक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. जर इथे सापडलं नाही तर इथे खाली ते वरच्या ऑप्शनमध्ये इथे ग्लिचचा ऑप्शन आहे ना, ग्लिचचा, तिथे आपल्याला क्रोमॅटिक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. त्याला सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून यालासुद्धा व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ह्याला ॲडजस्ट काही करायचं नाही. तर आता हा इफेक्ट क्रोमॅटिक ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला यायचं. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ते आपल्याला एक इंट्रो अँड आउट्रो म्हणजे ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये इथे डायमंड झोन नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला पहिल्या बेटपर्यंत ॲड करायचं. त्यानंतर पहिल्या बेटवरती ॲड केल्यानंतर ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओवरती सेट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता इथे आपल्याला ना हा म्हणजे हे जे इफेक्ट आहे ना ते ॲड होऊन जाईल आपल्या ओव्हरलीवरती आणि इमेजवरती. तर ॲड केल्यानंतर आता ते थोडंसं पुढे यायचं आहे. म्हणजे ही जी बीट आहे ना आपली 8 सेकंद 20 PM बीट, त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन पार्टी म्हणजे नाईट क्लबमध्ये यायचं. जर तुमच्याकडे जुनं कॅपकट असेल तर नाईट क्लब येईल, नवीन कॅपकट असेल तर पार्टी येईल. तर इथे शेक नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आहे ना आपल्याला इथनं व्हिडिओच्या लास्टपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड आहे ना 5% येऊन इंटेन्सिटी 10% येऊन बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर आता आपल्याला डायरेक्ट 10 सेकंद 20 FMच्या म्हणजे 10 सेकंद 15 FMची बीट आहे ना त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन स्प्लिटमध्ये येऊन 3 लेअर मिरर नावाचा इफेक्ट सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला पुढच्या बेटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून ते याला फिल्टर जो तो आपण 0 ठेवायचा असला 0 ठेवू शकता, नाही तर आपलं कसं हवं तसं ठेवू शकता. त्यानंतर हे जे व्हर्टिकल आहे ना ते आपल्याला आपल्या इमेजनुसार ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर असं ॲड केल्यानंतर बरोबर इथे 3 लेअरमध्ये म्हणजे तुमची इमेज आहे ना ते 3 लेअरमध्ये दिसून जाईल. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातलं जे इथे एक्सपोर्टचं ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपण सेव्ह करू शकता. तर बघू शकता मित्रांनो इथे मी सेव्ह करेन म्हणजे सेव्ह वाला स्रोत येईल. तर याच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे कॅपकटचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.